आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत तारगाव स्टेशनवर। या ठिकाणी 258 क्रमांकाची अंगणवाडीची इमारत बांधण्यात आलेली आहे आणि या इमारतीचं बांधकाम तब्बल 11 लाख रुपये खर्चून इमारतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। परंतु इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन इमारत हस्तांतरित होण्याच्या अगोदरच या इमारतीला आतून तडे गेलेले आहेत आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं आहे असा आरोप तारगावच्या ग्रामस्थांनी केलेला आहे। आणि ही इमारतीचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची केलेली आहे। आपण पाहू शकता या इमारतीच्या आत किती पद्धतीनं कशा पद्धतीनं तडे गेलेले आहे। तारगाव स्टेशन परिसरात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी अंगणवाडीची सुरुवात करण्यात आलेली होती। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जुन्या इमारतीत अंगणवाडी भरत होती, परंतु इमारत अतिशय जुनी झाल्यामुळे ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले। माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून या इमारतीसाठी तब्बल 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। गेल्या 3 ते 4 वर्षापासून येथील अंगणवाडी स्टेशन परिसरातील एका छोट्या खोलीत भरत होती। कोणतीही शैक्षणिक सुविधा नसलेल्या ठिकाणी ही अंगणवाडी सुरू होती। शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून या ठिकाणी बांधकाम उच्च दर्जाचे होणे अपेक्षित होते, परंतु तसे न होता अतिशय सुमार दर्जाचे बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे। तारगावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप कनसे यांनी याबाबत आवाज उठवला असून या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरेगाव यांना या बांधकामाची चौकशी करण्याबाबत पत्र दिले आहे। मी सुधीर गोरपुडे या इमारतीच्या पाहणी करता आलो होतो। तर सदर इमारत ही तब्बल 11 लाख रुपये खर्च करून बांधलेली आहे। तिचं अत्यंत खालच्या दर्जाचं बांधकाम झालेलं आहे। सदर इमारतीचं आत्ताच हस्तांतर व्हायच्या अगोदर तडे गेलेले आहेत। आणि कुठलंही आतलं मटेरियल कैची हे सगळं जुनं मटेरियल सगळं वापरून त्याला कलर देऊन नवीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर इमारती चारही बाजूने आत्ताच तडे गेलेले आहेत। फाउंडेशन हे जुनी इमारतच्या फाउंडेशनवरच नवीन इमारत बांधलेली आहे। याची सखोल कायदेशीर चौकशी व्हावी ही अशीच आमची मागणी आहे। पत्रव्यवहार जेडपी अध्यक्षांना व सीओंना दिलेला आहे, तरी याच्यावर तत्पर कारवाई व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे।